नमस्कार, मी राकेश देशमुख. बघा, आपण जेव्हा समाजात फिरत असतो आणि समाजामध्ये आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात आणि त्या व्यक्तींमध्ये काही व्यक्ती धूर्त असतात, लबाड असतात, काही व्यक्ती शिस्तप्रिय असतात, काही व्यक्ती रागीट असतात. असे असंख्य स्वभावाचे व्यक्ती आपल्याला भेटतात. काही व्यक्ती प्रेमळ असतात, काही व्यक्ती भाबडे असतात. जे भाबडे व्यक्ती असतात ना, आणि त्यांच्याकडे छक्केपंजे काहीच नसतात. सगळ्यांशी ते आदराने वागत असतात, प्रेमाने वागत असतात. अशीच एक व्यक्ती आता आपल्यासोबत आहे. अत्यंत प्रेमळ आणि भाबडी असं हे व्यक्तिमत्व आहे. त्या ताईंची मी तुम्हाला भेट करून देतो. या बघा ताई. ताई, काय नाव? माझं कल्पना दत्तात्रय कालेकर. अच्छा. आमचं सासर लोणावळा, अच्छा. आणि माहेर? माहेर पिसेगाव. अच्छा. ताई जास्त बोलत नाहीत, अबोल स्वभावाचे आहेत, पण आज ताईंना आपण बोलतं करूयात. पती काय करतात? कामाला आहेत अंधेरीला. अच्छा. ओके. पहिले आम्ही अंधेरीला राहिलो होतो. अंधेरीला कुठे? हे कामगार नगर वर्सवाचे वर्सोवा. अच्छा. किती वर्ष राहिले तिथे? 8 वर्ष राहायचं असं वाटतं. ते कामाला नोकरी होती का तिथे? बँकेत होते कामाला. अच्छा. आणि तुम्ही काय करायचे? तेव्हा मी काय नव्हते करत, घरीच होते. ताईंविषयी तुम्हाला अजून एक सांगतो की ताई आपल्या सर्वांना माहिती असेल, हिंदी सिनेमाचे ते दिग्दर्शक आहेत संजय लीला भन्साली यांच्याकडे ताई कामाला जात होत्या. काय सांगाल ताई, त्यांच्याकडे किती वर्ष तुम्ही काम केलं? मी 8 महिनेच केले काम तिथे. अच्छा. ते लोक मला कामाला हे करत होते, पण आमच्या मिस्टरांना आवडत नव्हतं, काम केलेलं नव्हतं आवडत त्यांना. म्हणजे त्यांना मी सकाळी जायची, म्हणजे 11-12 जायची. तर त्यांच्याकडं बाई होती जेवणाला, कामाला सगळ्या बाई होती, कपडे भांडणाला. मी फक्त डस्टिंगचं काम होतं, मला साफसफाई करायचं काम होतं माझं. त्यांची बाई गेल्यामुळे मग मला जेवण करायला लागलं. मग मी जेवण करायची, म्हणजे नाश्ता बनवायची, दुपारी जेवण, संध्याकाळी म्हणजे करायचे जेवण. त्यांची बाई गेल्यामुळे मला करायला लागलं. त्यांच्याकडे बाई होती जेवण वेळेला. तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडायचा? कांदा, संजय वसाईला कांदा पोहे आवडायचे, जेवण आवडायचं सगळं. बाई तुम्ही खूप घाई करता, आस्ती येत जा, आरामशीर येत जा, घाई करू नका असं सांगायचं नाही. काय अनुभव सांगा? त्यांची आई खूप चांगली होती, गेली का म्हणजे खूप प्रेमळ, म्हणजे गेल्यानंतर लगेच मिठी मारणार. मग आपल्याला म्हणजे आमच्याबरोबर नाश्ता बिष्टा सगळं आम्ही बरोबर. त्यांची देवपूजा सुद्धा मीच करायची घरी. ते माझ्याकडे नेहमी देवपूजा करून घ्यायचे. त्यांच्या कुटुंबातले सदस्य असेच ते म्हणायचे. हो. सांगितलं तुमच्यावरती का दोघांनी सांगितलं, कधीही काय रात्रीचे तुमच्यावर कधी खराब टाईम आला तर तुमच्याकरता हा आमचा दरवाजा रात्रंदिवस उघडा आहे. कधी तुमच्यावर प्रसंग आला तर तुम्ही आमच्याकडं येऊ शकता. ते लोक आम्हाला कामाला हे करत होते, तर आमचे मिस्टर नाही बोलले कामाला, त्यामुळे मग मी सोडून दिलं, नको बोलले. आणि मग आता ते दिग्दर्शक होते, मग तिथे कोणी कलाकार वगैरे येत असतील ना? कोण कोण कलाकार यायचे तिथे, तुम्हाला माहिती होते का? हो, सगळे यायचे. सलमान खान यायचा, करिश्मा कपूर यायची, सगळे म्हणजे बहुतेक यायचे. राणी मुखर्जी यायची, बरंच म्हणजे रोज आमचं म्हणजे सलमान खान तर रोजच यायचा तिथे. नाही, आपला रणवीर कपूर, तो तिथं असिस्टंट म्हणून बरीच मुलं होती ना, त्यांना नाश्ता वगैरे म्हणजे आवडते. स्वतः ताटं उचलून आतमध्ये न्यायचे, खूप म्हणजे इज्जत द्यायची. म्हणजे मंडळी, ताईंचं जे असं व्यक्तिमत्व आहे ना, ते असंच घडत नाहीत. ज्या व्यक्तींना दुःखाची, कष्टाची जाणीव असते ना, तीच व्यक्ती इतरांचं दुःख समजते, इतरांचं कष्ट समजते आणि त्यांच्याशी ती प्रेमाने वागत असते. अशी ही ताई बघा, तिकडे वर्सोवाला बरेच वर्ष राहिली. संजय लीला भन्साली यांच्या घरी ताईंनी काम केलेलं आहे आणि त्यांचं विश्वास संपादन केलेलं आहे. त्यांनी ताईला सांगितलेलं आहे, तुम्हाला कधीही अडचण आली, काही त्रास झाला, काही कुठला प्रसंग, वाईट प्रसंग आला तर काळ्या रात्री तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत. ह्याचा अर्थ म्हणजे ताईने त्या ठिकाणी विश्वास संपादन केला आहे. बघा, ताईचं रूप बघा, किती सात्विक रूप आहे. आणि ताईच्या ज्या भावना आहेत इतरांविषयी आदराने, मग तो आपल्यापेक्षा लहान जरी असेल ना, त्याला आदराने बोलणार, प्रेमाने बोलणार, अशी हे ताईंचं व्यक्तिमत्व आहे. बघा, अशी ताईंसारखे जे समाजामध्ये जे व्यक्ती असतात, खूप आदराने इतरांशी वागत असतात, प्रेमाने वागत असतात. आज कुटुंबामध्ये त्यांच्या भाऊ आहेत, त्यांच्यावर खूप त्यांचं प्रेम आहे. अशा या ताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो ह्याच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद बाबा.